ना लोकप्रतिनिधी सत्य बोलणं शिकलं पाहिजे। कोणाची ताकद नाही सत्य बोलायची। शेतकऱ्यांचा विषय भावनात्मक आणि आपल्या राजकारणासाठी वापरण्याचा एकमेव विषय आहे। त्याच्यावर मताच्या पोळ्या शेकणे हा एकमेव शेतकऱ्यांसाठी आपण विषय ठेवलेला आहे। कर्जमाफी देताना किती दिली, काय दिली, कोणावर टीका करायची त्यापेक्षा त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का, तर त्यासाठी अन्नत्याग का करावा लागतो? इथं तुम्हाला बाजू मांडा ना। फोरम आहे, तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलंय? आता जर आपण पाहिलं तर 2017 पासून तर 2026 पर्यंत 3 कर्जमाफिया महाराष्ट्रात आपण दिल्या। किती वर्षात? 9 वर्षात। हा एकमेव उपाय शेतकऱ्यांना जगवण्याचा, एकमेव उपाय शेतकऱ्यांना जगवण्याचा। या कर्जमाफी जेव्हा अनरेस्ट शेतकऱ्यांमध्ये येतो किंवा काही गोष्टी घडतात, आता आत्महत्येचं सांगितलं की 2014 पासून सगळ्यात जास्त आत्महत्या झाल्या। आत्महत्येची सुरुवात कधी झाली? 2002। त्या दरम्यानच्या आकडेवारी मी म्हणत नाही, एक आत्महत्या हे सुद्धा आपल्याला वेदना देणार आहेत। का ते आत्महत्या करतात? कोणाला काही मस्त असं खुशी आहे चला आता आत्महत्या करून टाकू असं तर नाही होत, काहीतरी कारण करतात। आणि सांगितलंच आहे की जेव्हा शेतकरी आपला 100 एकराला 150 एकराला आपला शेतकरी होता, तो चालत चालत पिढ्यानपिढ्या आता 2 आणि 5 एकरावर आला। त्याचा विचार आपण कधीच करत नाही। आणि म्हणून कर्जमाफी देताना किती दिली, काय दिली, कोणावर टीका करायची त्यापेक्षा त्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का, तर त्यासाठी अन्नत्याग का करावा लागतो? इथं तुम्हाला बाजू मांडा ना। फोरम आहे, तुम्हाला लोकांनी निवडून कशासाठी दिलंय? पण ते केल्यापेक्षा इथं भूमिका मांडा ना तुम्ही। इथं आपण हजर राहायचं नाही, इथं भूमिका मांडायची नाही आणि बाहेर काय करायचं ते करत राहायचं। मला ठीक आहे, ह्या गोष्टी राजकारणाच्या पलीकडे तुम्ही शेतकरी जेव्हा संवेदनशील विषय म्हणता तर त्यावर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी राजकारणाच्या पलीकडे त्याचा विचार केला पाहिजे। काय आपल्या बोलण्यामधून आणि आपल्या कृतीमधून तो शेतकरी वर्ग निराशेच्या गर्तेत जाणार नाही याची बी खबरदारी घेतली पाहिजे। सगळंच म्हणजे कोणतेही सरकार पण सगळंच शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये खराब कर रहा है, याही सरकारनं, त्याही सरकारनं, त्यानंही यांनी, तो शेतकरी कसा काय पॉझिटिव्ह विचार करायला लागेल, सकारात्मकता कशी येईल त्याच्यामध्ये? आणि म्हणून बोलताना लोकप्रतिनिधी सत्य बोलणं शिकलं पाहिजे। कोणाची ताकद नाही सत्य बोलायची। भावनात्मक आणि आपल्या राजकारणासाठी वापरण्याचा एकमेव विषय आहे। शेतकऱ्यांचा विषय त्याच्यावर मताच्या पोळ्या शेकणे हा एकमेव शेतकऱ्यांसाठी आपण विषय ठेवलेला आहे। कधीतरी आपण सत्य बोलणं शिकलं पाहिजे, कधीतरी त्याच्यावर काय करता येईल युनॅनिमसली सगळ्यांना मिळून। विरोधी पक्षाचंही म्हणणं सुरुवात झाली, थोडी 2 मिनिटं सुरुवात झाली।